भोईर सर, धन्यवाद रोहित भोपी सर. पुन्हा एकदा आलेल्या सर्व क्रीडा रसिक माय बापांचं, आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी शब्द सुमनानं शंतनू चव्हाण हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. 5 मिनिटं मॅच थांबवायच्या, जिथे मात्र आपण मॅच पाहतोय. प्रेक्षकांसाठी एक नवी कोरी मॅच भेटीस आली आहे. एका बाजूला समिधा नागाव आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय भूमी 11 वरप. या दोन टीम दरम्यान मॅच पाहू शकाल. समिधा नागाव हा संघ जर का बघायला गेला तर कालच्या दिवसामध्ये जिथे मात्र जसका टुर्नामेंट मध्ये चॅम्पियन संघ ठरला होता, त्यानंतर याच मैदानावरती ठरलेली नवजीवन चषकामध्ये देखील चॅम्पियन संघ ठरला होता. या वर्षीच्या हंगामामध्ये जर का बघितला तर अतिशय फॉर्म मध्ये असलेला संघ अर्थातच समिधा नागाव पाहायला मिळतोय, जिथे मात्र त्यांची मॅच मैदानावरती रंगली आहे. कल्याण परिसरातील आपण संघ पाहतोय, अर्थातच भूमी 11 वरप या टीमला पाहतोय. यावेळेस मैदानावरती पहिला बॉल पडलाय, पहिला बॉल पडला जातोय, पहिला बॉल निर्धावला. 5 षटकांची मॅच पाहायला मिळते. 5 षटकांमध्ये 2 षटक अर्थातच मंडेळी पॉवर प्लेचे पाहायला मिळतील. त्यामध्ये पहिला बॉल आला निर्धाव. गोलंदाजच्या मार्क वरती गोलंदाज शुभम इंगले याला पाहू शकाल. स्ट्रायकर वरती फलंदाज प्रशांत आले, त्याला साथ देत आहेत राज. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा तेज तरार आला. यावेळेस आता मात्र सलगचा दुसरा निर्धाव आला. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते आहे गोलंदाज शुभम इंग्लेच्या माध्यमातून. जर का कालच्या दिवसामध्ये त्यांचा परफॉर्मन्स पाहिला तर समोरचा संघ अर्थातच होता नटराज नावा, त्या टीमला त्यांनी 14 धावसंख्येपर्यंत रोखला आणि विजयासाठी 15 करायच्या होत्या. तोच संघ आता यावेळेस इथे मात्र मुलेकंडच्या मैदानावरती पाहायला मिळतोय. यावेळेस सलगचा तिसरा आता मात्र निर्धाव जरूर आला असता, पंचांचा इशारा आला. या बॉलवरती अतिरिक्त धाव ही क्रिकेटच्या पटलावरती जोडली जाईल. 2 बॉल संपलेत, 1 धाव ऑन अ स्कोर बोर्ड पाहायला मिळते. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 1 धाव ही धाव पटलावरती पाहायला मिळेल. पॉवर प्लेचे षटक प्रगती पथावरती पाहायला मिळतोय. गोलंदाजच्या मार्क वरती आतापर्यंत शुभम इंगले याचा षटक सुंदर पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, यावेळच्या बॉलवरती मोठा फटका आलाय. चेंडू चाललाय, 1 बाउन्स सीमा पार आलाय, ऑर्धरोक चौकार. थँक्यू सो मच डीजे मास्टर नितीन यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत ऐकलात. त्यानंतरचा आता मात्र आलेला सुरेख बॉल, इथे मात्र निर्धाव आला. आता मात्र 4 बॉल संपलेत, 5 धावा धाव फलकावरती. ही स्पर्धा आपण पाहतोय जरूर 24 लाईव्हच्या माध्यमातून. ही स्पर्धा घर बसल्या आपण पाहू शकाल. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. पुढचा बॉल, यावेळचा सुंदर चेंडू पाहायला मिळाला. फुलटॉस बॉल आला, त्याच्यावरती कन्वर्ट जरूर केला गेला. तिथे मात्र झालेली मिस फील्ड आणि त्यावरती आलेला हा एक दर्जेदार चौकार. कमॉन डीजे. आता मात्र आपण पाहतोय पहिलं षटक आता मात्र 5 बॉलचा खेळ संपलाय. धावा धाव बदलावरती 9 पाहायला मिळतात. शेवटचा बॉल इथे मात्र शुभम इंग्लेच्या षटकातील पाहायला मिळेल. यावेळचा बॉल पुन्हा एकदा आलाय, मोठा फटका. चेंडू जमिनीला गुदगुल्या करत आलाय. पुन्हा एकदा एक दर्जेदार सुमधुर चौकार. कमॉन डीजे.
मिळतील. पंचांच्या जरूर उजव्या हातानं गोलंदाजी केली जाईल. यावेळी लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळीचा बॉल मोठा फटका आलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एक धाव तर येईल. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. एका धावेवरती तिथे मात्र जरूर समाधान मानावं लागेल. 14 धावा आता मात्र धाव फलकावरती पाहायला मिळतात. सुरेख बॉल पाहायला मिळाला. त्याच्यावरती आलेली एक धाव. एका धावेनं आतापर्यंत 14 धावा या धावपटलावरती. 14 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. जरूर इथे मात्र 2 सामने जिंकत वाघिलवाडा टीमनं पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला. आताचा बॉल आता मात्र पंच आमच्याकडे वळतायत. इथे मात्र अतिरिक्त चेंडू पाहायला मिळेल. एक धाव अतिरिक्त जी जोडली जाईल. धाव फलकावरती नजर टाकली तर 15 धावा आतापर्यंत स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळतात. बॉल संपलाय. एक बॉल अजूनही 5 बॉल येणं बाकी आहेत. एक बॉलचा खेळ संपुष्टात आलाय. 15 धावा धाव पटलावरती. यावेळचा बॉल पुढ्यात टाकलाय. त्या चेंडूला दोन्ही हातानं स्वीकार केलाय. चेंडूला पाठवून दिलाय बॉर्डरच्या बाहेर. 7 धावांसाठी षटकार कमांड विजय. आलाय. यावेळचा पुढचा बॉल. यावेळचा बॉल आता मात्र हाफ ट्रॅकर पाहायला मिळाला होता. आता मात्र स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र जरूर झेल निसटला जातोय. आणि या बॉल वरती आता मात्र आलेली ही एक धाव. एका धावेनं आतापर्यंत धावा 22 रन ऑन स्कोर बोर्ड पाहायला मिळतात. अजूनही षटकातले 3 बॉल येणं बाकी आहेत. 3 चेंडूंवरती एखादा जरी मोठा फटका आला तर मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये बिग टोटल ही जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. ज्यावेळेस आपण पाहतोय पुढचा बॉल टाकण्यासाठी गोलंदाज दर्शन करत सज्ज झालाय. यावेळच्या बॉल वरती आता मात्र मोठा फटका आलाय. झेलकारी क्षेत्ररक्षक येत आहेत. टिपला जातोय झेल. फलंदाज होईल. बॅक टू दी पवेलियन. कमांड डीजे. फलंदाज बाद झाले आतापर्यंत. एक फलंदाजाचं नाव आहे राज. इथे मात्र आता मात्र मैदानावरून बाद झालेत. अजूनही 2 बॉल असतील. 2 वरती एखादा बिगिट आला तर मात्र जरूर पॉवर प्लेच्या षटकांमध्ये अर्थातच 2 षटक पॉवर प्लेचे पाहायला मिळतात. त्यामध्ये कमीत कमी 20 ते 25 धावा येणं आवश्यकचे असतात. इथे मात्र 22 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. शेवटचे 2 बॉल आतापर्यंत बाकी आहेत. नवीन फलंदाज मैदानावरती मनीष धुमाल पाहायला मिळतील. यावेळच्या बॉल वरती अप्पर कट केला. चेंडू इथे मात्र अडवला जाईल. फेकला जाईल. तत्पूर्वी या बॉल वरती आलेल्या 2 धावा. 2 धावेनं बघता बघता चेंडू संपलेत. 5 धावा धाव फलकावरती 24 पाहायला मिळतात. 1 बाद 24 अशी मैदानावरती स्थिती पाहायला मिळते. 24 धावा धाव पटलावरती पाहायला मिळतात. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकात येणं बाकी आहे. यावेळीचा चेंडू आता मात्र तेज तर्रार बॉल पाहायला मिळाला. यावेळी आता मात्र निर्धाव आला. बघता बघता षटक क्रमांक दुसरा संपलाय. 12.00च्या सरासरीनं 24 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. तत्पूर्वी जाऊया डीजे मास्टर यांच्याकडे.
धावा पटलावरती पाहायला मिळतात. एक मोठी मॅच जरूर प्रेक्षकांच्या भेटीत आली आहे. आजच्या दिवसातली साखळी फेरीतील शेवटची मॅच. एका बाजूला समिधा नागाव आणि त्यांच्या विरोधामध्ये भूमी 11 वरप या दोन टीम दरम्यान. यावेळचा पहिला बॉल स्लोवर वन पाहायला मिळाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, तदनंतर इथे मात्र गोलंदाज चालक पाहायला मिळाले. या बॉलवरती स्लोवर वन चेंडू टाकला, तदनंतरचा आलेला पहिला निर्धाव चेंडू. गोलंदाजच्या मार्कवरती गोलंदाज मिलिंद म्हात्रे यांना गोलंदाजीच्या मार्कवरती प्राचारित केलं गेलं. पहिला बॉल निर्धाव आला. एक बॉल संपला. 24 धावा धाव पटलावरती. 1-24 अशी धावसंख्या ही धावफलकावरती पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेस मिलिंद म्हात्रे यांच्या माध्यमातून टाकला जातो आहे. पुन्हा एकदा स्लोवर वन. यावेळेस आता मात्र फलंदाजाला फसवला. झेलखाली क्षेत्ररक्षक आलेत. यावेळेस फलंदाज दुसरा होईल. बॅक टू दी पवेलियन. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे मास्टर. दोन बॉल संपलेत. पहिला आला डॉट, तदनंतरच्या चेंडूवरती आलेली विकेट. दोन बॉल संपलेत. धाव फलकावरती 24 पाहायला मिळतात. अजूनही 4 बॉल बाकी आहेत. 4 बॉल वरती एका दोन जरी मोठे फटके आले ना, तरी इथे मात्र मॅच वरती जरूर कमबॅक करताना पाहायला मिळू शकतो आहे. तो म्हणजे भूमी 11 वरप हा संघ पाहायला मिळेल. तिसरा बॉल यावेळेस मैदानावरती टाकला जातो आहे. यावेळचा पुन्हा एकदा स्लोवर वन चेंडू पाहायला मिळतो आहे. त्या बॉलवरती एक तर कंप्लीट झाले, दुसरीचा प्रयत्न केला जातो आहे. आणि यावेळी दुसरीच्या प्रयत्नामध्ये गुड रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळाली. आणि या बॉलवरती आलेल्या या दोन धावा, 2 धावेनं 26 धावा आतापर्यंत धाव फलकावरती पाहायला मिळतात. 3 बॉलचा खेळ संपलाय. तीन बॉलचा खेळ संपलाय. 26 धावा धाव फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळच्या चेंडूवरती जागा बनवली, तदनंतर चेंडूला पाठवून दिलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. 4 धाव्यांसाठी चौकार. फलकावरती धावा. 30 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपला. 30 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 2 मध्ये एखादा जरी मोठा फटका आला तर मात्र जरूर या षटकाची बिग टोटल केली जाईल. यावेळेस पुन्हा एकदा स्लोवर वन पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा फसवी चेंडू पाहायला मिळतात. सलगचा इथे मात्र आता मात्र 5वा चेंडू संपुष्टात आलाय. धाव फलकावरती 30 धावा या धाव पटलावरती आहेत. शेवटचा बॉल आता मात्र या षटकात येणं बाकी आहे. यावेळचा बॉल आता मात्र ते स्तरार चेंडू टाकला. तदनंतर इथे मात्र यष्टरक्षकाकडून थोडस गचाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला गेला आणि या बॉल वरती आला निर्धाव. बघता बघता 18 बॉलचा खेळ संपला. 30 धावा धाव फलकावरती. जावेद डीजे मास्टर यांच्याकडे.
यावेळच्या चेंडूवरती आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर एक धाव कंप्लीट होईल. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. यावेळेस एका धावेनं बघता बघता पहिला बॉल संपला. 31 धावा धाव फलकावरती लागल्यात. अजूनही या षटकातील 5 बॉल येणं बाकी आहेत. 5 बॉल मध्ये आता मात्र कमीत कमी 2 ते 3 बिग हिट आले तर मात्र जरूर एक मोठी धावसंख्या ही 4 षटकांमध्ये पाहायला मिळेल. यावेळच्या बॉलवरती आता मात्र लाऊडली अपील मागितली जाते. अपील मध्ये जरूर उत्साह जास्त होता, पण इथे मात्र पंचांनी ती अपील फेटाळून लावली आहे. या बॉलवरती डॉट बॉलचा इशारा आला. 2 बॉलचा खेळ संपला जातो. धाव फलकावरती 31 धावा पाहायला मिळत आहेत. जिथे मात्र मॅच मैदानावरती पाहायला मिळेल ती म्हणजे आपण भूमी 11 वरप आणि त्यांच्या विरुद्धामध्ये समिधा नागाव या 2 टीम दरम्यान. यावेळचा बॉल हाफ ट्रेकर पाहायला मिळाला, त्याच्यावरती आक्रमण केला जरूर, तिथे मात्र झाली आहे थोडीशी मिसफिल्ड आणि त्या बॉलवरती मिळाल्या जातील 2 धावा. 2 धावेने आता मात्र धाव फलकावरती धावसंख्या 33 पाहायला मिळत आहेत. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपला जातोय. आपण पाहतोय ही स्पर्धा अर्थातच माजी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजय म्हात्रे चषक 2024 चा भव्य दिव्य क्रिकेटचा थरार आणि थरार नाट्य आज उरण तालुक्यामध्ये पाहायला मिळतोय. जिथे मात्र स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकासाठी तब्बल यावेळच्या चेंडूवरती पंचांकडे लाऊडली अपील मागितली जाते आणि यावेळेस फलंदाज होईल बॅक टू दी पवेलियन. मैदानावरती आबा पाटील पाहायला मिळतील. शिते मात्र स्पर्धा पाहतोय. स्पर्धेमध्ये तब्बल प्रथम क्रमांकासाठी 1 लाख रुपये व चमचमाची ट्रॉफी पाहायला मिळते. द्वितीय क्रमांकासाठी तब्बल आपण पाहतोय 50,000 व चमचमाची ट्रॉफी पाहतोय. तर तृतीय चतुर्थ क्रमांकासाठी तब्बल 25,000 व चमचमाची ट्रॉफी पाहायला मिळते. उत्कृष्ट फलंदाज क्षेत्ररक्षक तदनंतर गोलंदाजसाठी आपण पाहतोय कूलर पाहायला मिळतात आणि मॅन ऑफ द सिरीज साठी अर्थातच एक बायसिकल पाहायला मिळते. यावेळच्या बॉलवरती आलाय फटका मोठा, धावा मिळतील 6, 6 आणि 6. कमॉन डीजे. थँक्यू डीजे मास्टर. जरूर इथे मात्र पहिल्या बॉलवरती 1 धाव आली, तदनंतरच्या बॉलवरती एकही धाव न येता इथे मात्र तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा आल्या. तदनंतरच्या बॉलवरती विकेट, तदनंतरचा आलेला षटकार आणि या बॉलवरती आलेली इथे मात्र 22च्या रूपाने 1 धाव. आता मात्र बघता बघता षटक क्रमांक 4 संपलाय. 40 धावा धाव फलकावरती. आता मात्र शेवटचे षटक या इनिंग मध्ये येणं बाकी आहे. चार षटकांचा खेळ सुरू होतोय. 40 धावा धाव फलकावरती. प्रति षटकामध्ये 10.00 ची राखली जाते. जिथे मात्र पहिले 2 षटक, त्या 2 षटकांमध्ये आपण 24 धावा पाहिल्या होत्या. तदनंतर इथे मात्र 2 षटकांमध्ये आल्या 16 धावा आणि या षटकामध्ये पहिला बॉल निर्धाव आला.
इथे मात्र जरूर पंचांचा इशारा आलाय थर्ड अंपर. आता मात्र तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाईल. इथे मात्र नॉट आउट आहे. फलंदाज सुरेखरित्या पॉपिंग क्रीज मध्ये पाहायला मिळेल. पहिला बॉलचा खेळ संपला. इथे मात्र डॉट बॉल आला. एक बॉल संपल्यानंतर 40 धावा धाव फलकावरती. अजूनही 5 बॉल येणं बाकी आहेत. जर का आजच्या दिवसामध्ये आपण पाहिला तर दुसऱ्या सामन्यामध्ये तब्बल 90 धावा उभारल्या होत्या. 51चा पाठलाग करायचा होता. त्या धावा देखील पूर्ण होता होता वाचल्यात. इथे मात्र अशाच मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे आणि तोच मोठा फटका आलाय. धावा मिळतील 6. टोको डीजे. यावेळच्या चेंडूवरती आता मात्र आडव्या बॅटनं चेंडूला खेळून काढायचा होता. यावेळचा आपण स्लोवर वन चेंडू पाहायला मिळाला. तदनंतर यावेळीच निर्धाव आला. पहिल्या बॉलवरती डॉट बॉल आला. तदनंतरच्या बॉलवरती षटकार आला. तदनंतरचा तिसरा बॉल निर्धाव. बघता बघता 3 बॉलचा खेळ संपला. धावा धाव पटलावरती 26 पाहायला मिळतात. आतापर्यंत 3 फलंदाज बाद झालेत. यावेळच्या बॉलवरती आता मात्र जरूर बॅटची कडा घेतली जाते आहे. यावेळीच्या चेंडूवरती जरूर इथे मात्र एक धाव येणार आहे. इथे मात्र 22च्या रूपानं आलेली एक धाव. एका धावेनं धाव फटलावरती 47 धावा पाहायला मिळत आहेत. अजूनही 2 बॉल येणं बाकी आहेत. 2 वरती एखादा विकेट जरी आला तरी मात्र जरूर एक बिग टोटल 5 षटकांमध्ये पाहायला मिळेल. 2 बॉलचा खेळ येणं बाकी आहे. 57 धावा आतापर्यंत धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचे 2 बॉल या पहिल्या इनिंग मधील पाहायला मिळतील. पुढचा बॉल गोलंदाज मिलिंद पाटील यांचा. यावेळचा बॉल आता मात्र पुन्हा एकदा मिलिंद म्हात्रे यांचा बॉल पाहायला मिळतोय. यावेळच्या बॉलवरती आता मात्र एकही धाव मिळणार नाही. डॉट बॉल आलाय. सत्तेचाळीस धावा धाव फलकावरती. अजूनही शेवटचा या पहिल्या इनिंग मधील एक बॉल येणं बाकी आहे. यावेळच्या चेंडूवरती आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि तिथे मात्र मिसफिल्ड. जिथे मात्र शुभम इंग्लिशच्या माध्यमातून झालंय गचाल क्षेत्ररक्षण आणि या बॉलवरती आलाय चौकार. बघता बघता पहिल्या इनिंगचा खेळ संपला. 51 धावा उभारल्यात. विजयासाठी समिता नागाव टीमला करायच्यात 52. आता मात्र 52 धावसंख्येचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल.
Thank you, Rohit. DJ Master. Rohit loves music. Rohit loves cricket. Rohit loves commentary as well. Multi-talented. चला मॅचला करूयात सुरुवात, जिथे मात्र धावसंख्येचं टार्गेट सेट केलंय वरप या टीमने 52 धावसंख्येचं आणि टार्गेट चेस करायचंय समिधा 11 नागाव टीमला 52 धावसंख्येचं. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 30 आणि 30 बॉल मध्ये 52 धावाच्या आहेत ते तुम्हाला चेस करायचे आहेत. समिधा 11 नागाव संघ हा चॅम्पियन संघ आहे. जसकार रजनी स्पर्धेमध्ये कालच्या दिवसामध्ये आणि प्रथम क्रमांकाचं कर्णक उचलला होता जसकारच्या मैदानावरती आणि आज फायनल मारल्यानंतर लगेच दुसऱ्याच रात्रीमध्ये समिधा 11 नागाव संघ खऱ्या अर्थाने खूप चांगला फॉर्म मध्ये आहे. कृष्णा म्हस्कर आलाय गोलंदाजी मार्कवरती. सलामीची जोडी दर्शन घरात आणि प्रतीक ठाकूर सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. प्रतीक ठाकूर स्ट्राइक वरती पाहायला मिळतो. नॉन स्ट्राइक वरती दर्शन घरात. पहिला बॉल 52 धावसंख्या चेस करायच्या टीम समिधा 11 नागाव टीमला. पहिला बॉल घेऊन कृष्णा म्हात्रे राईट ओ द विकेट. कृष्णा म्हस्करचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पहिलाच पिवनचं पहिलं षटक. तिसऱ्या सर्कलच्या बाहेर फक्त 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. एक आहे डीप काऊ कॉर्नरला, त्याच्यानंतर लॉंग ऑफला आपल्याला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. फलंदाज प्रतीक ठाकूर यांच्यासाठी. गोलंदाज तयार पुन्हा एकदा कृष्णा म्हस्कर गोलंदाजी मार्कवरती. वरप टीम कडनं पहिलं षटक. P1चं पहिलं षटक. राईट ओ द विकेट. पहिला बॉल मात्र ऑफ साइडला खेळायचा होता. स्ट्रॉंग अपील केली आहे परंतु हा बॉल निर्धाव पाहायला मिळतो. डॉट बॉल पाहायला मिळतोय आणि या डॉट बॉल बरोबर मात्र सुरुवात केलेली आहे वरप या टीमने. वरप संघ फाईट देणारा संघ आहे. खऱ्या अर्थाने या मैदानावरती प्रथमतःच वरप संघ खेळण्यासाठी आलाय. मुळेखंड गावामध्ये पहिल्यांदाच वरप संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या समोर मात्र फाईट करणारा संघ समिधा 11 नागाव जो कालच्या दिवसामध्ये चॅम्पियन राहिला जसकारच्या मैदानावरती. त्यांच्या कॅप्टन सोबत आम्ही बातचीत केली होती. दुसरा बॉल मात्र चांगला फटका लागवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये. 52 धावसंख्येचा मात्र उत्तर देत असताना चांगली सुरुवात पाहायला मिळते प्रतीक ठाकूर यांच्या बॅटमधनं. पंचांचा डिसिजन अजूनपर्यंत पेंडिंग आहे. इट्स अ 4 रन चौकार. धावसंख्या 5 धावा दाफलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळते. 52 धावसंख्येचा टार्गेट चेस करताय. ते म्हटल्यानंतर तुम्हाला पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. परंतु कठीण आहे. थोडासा प्रेशर असणार आहे वरप टीम वरती. कारण की वरप संघाने 52 धावसंख्येचं टार्गेट सेट केलंय. 5 ओव्हरमध्ये 52 धावा कमी धावा आहेत या मैदानाचा जर विचार केला, जर या खेळपट्टीचा विचार केला. कारण की 90 धावा 80 धावा आजच्या दिवसामध्ये स्कोर उभा केला पहिल्या इनिंग मध्ये. वरप संघ जर पुढे जायचं असेल, या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर खऱ्या अर्थाने तुम्हाला विकेट्स घ्यावे लागतील. इथे रनआउटची संधी आहे आणि इथे फलंदाज बाद होईल की काय. पंचांचा डिसिजन आला नाहीये अजून. थर्ड अंपायर आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील प्रफुल्ल ठाकूर सर, ज्यांनी मात्र काल जी जसकारची नाईट स्पर्धा झाली होती त्यामध्ये त्यांनी मालिकावीरची अर्थातच मालिकावीरची ट्रॉफी घेतली होती आणि ते आज या स्पर्धेमध्ये
पंचांच्या भूमिकेमध्ये आम्हाला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर पाहता ऑनफिल्ड पंच राजेंद्रजी घरत जे आमचे नवीन सेवाचे आहेत. त्याचबरोबर याच मुळेखंड गावाचे सुरेश म्हात्रे आम्हाला पाहायला मिळतात. ऑनफिल्ड अंपायर आहेत, परंतु थर्ड अंपायरचा डिसिजन काय येईल? फलंदाज सेफ आहे की बाद आहे? यस, फलंदाज बाद आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का लागलाय समिधा 11 नागाव टीमला. थँक्यू. नवीन फलंदाज आणखी एक दाडेकाबाज फलंदाज मैदानाच्या आत शुभम इंगळे हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय नंबर क्रमांक 3 वरती. जसकरच्या मैदानावरती धुमाकेदार फलंदाजी केली होती या खेळाडूने, परंतु आज या मैदानावरती माजी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजय म्हात्रे चषकामध्ये कशा प्रकारचा खेळ करेल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणारा गोलंदाज यार राईट आर्म उर्ध विकेट. यावेळचा बॉल मात्र चांगला फटका लागला. डीप एक्स्ट्रा कव्हरला बड़ा शॉट इनसाइड आउटचा हा फटका पाहायला मिळाला. फलंदाज प्रतीक ठाकूर यांच्या बॅटमधनं आणि संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचतीये तब्बल 11 या आकड्यावरती. थँक्यू. प्रतीक ठाकूरचा काय फटका पाहायला मिळाला. इनसाइड आउटचा षटकार पाहायला मिळालाय. 11 धावा दाफलकावरती पाहायला मिळालं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळचा बॉल चांगला चेंडू पाहायला मिळतोय. विकेट किपरच्या हातातनं बॉल सुटल्यानंतर शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक जो आहे तो अडवतोय बॉल आणि अशा रीतीने मात्र पहिला षटक संपला. पहिल्या षटकाचा खेळ झाल्यानंतर संघाची धावसंख्या जर पाहिली तर ती जाऊन पोहोचते 11. एक गडीबाज समिधा 11 नागाव संघाची स्थिती थँक्यू सो मच. नवीन गोलंदाजी मार्क वरती वरप टीमचं येतोय. P2चं दुसरं षटक घेऊन येतोय योगेश भोईर टीमचे कॅप्टन. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतील योगेश भोईर. पहिल्या ओव्हर मध्ये कृष्णा मस्करने धावा खर्च केल्या 11. त्याने मात्र 1 विकेट मिळवली. परंतु 52 धावसंख्या जर टार्गेट तुम्हाला डिफेंड करायचा असेल तर याही ओव्हर मध्ये कमी धावा खर्च करावे लागतील योगेश भोईर यांना, कारण की त्यांच्याकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत. का तर टीमचे कॅप्टन आहेत. टीमचा कॅप्टन जर चांगला खेळ करेल तर बाकीच्या खेळाडूंना आत्मविश्वास जो आहे ना तो चांगला येतो. क्षेत्ररक्षण खूप चांगलं करावं लागणार आहे वरप टीमला, कारण की तुम्ही 52 धावसंख्या समिधा 11 नागाव टीमच्या अगेन्स्ट डिफेंड करताय म्हटल्यावरती तुम्हाला चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागणारच आहे. परंतु त्याच्यानंतर क्षेत्ररक्षण, त्या क्षेत्ररक्षणामध्ये तुम्हाला भरपूर लक्ष द्यावं लागेल. एक एक धाव या मॅच मध्ये भरपूर महत्वाची आहे. 24 बॉल मध्ये 41 धावसंख्येची गरज आहे समिधा 11 नागाव टीमला. तो गोलंदाजी मार्क वरती योगेश राईट आर्म विकेट. पहिलाच बॉल मात्र दिशा दिलेली या क्षेत्ररक्षक धावतोय. एक रन तर कंप्लीट झाली आणि बघता बघता दुहेरी देखील कंप्लीट झालेली आहे. 2 धावा मिळतील पहिल्याच बॉल वरती आणि या 2 धावी बरोबर संघ मात्र जाऊन पोहोचतोय 13च्या घरामध्ये. 13 धावा दाफलकावरती सध्या स्थिती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे समिधा 11 नागाव टीमची. समिधा 11 नागाव त्यांच्या विरोधामध्ये संघ आपल्याला पाहायला मिळते वरप टीम. त्या वरप टीमने मात्र भरपूर लांबचा प्रवास गाठलाय. कल्याण विभागामधील हा वरप संघ आपल्याला पाहायला मिळतोय.
यावेळचा बॉल जर पाहिला तर चांगला चेंडू आहे, मिड ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय अडवेल तोपर्यंत मात्र एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. या सिंगल रन बरोबर संघ मात्र जाऊन पोहोचतोय 14 धावा दाफलकावरती. आज मुळेखंड गावामध्ये वरप टीम जी कल्याणवरनं या ठिकाणी उपस्थित झाली आहे, आपला खेळ दाखवत आहे. उरणच्या सर्व प्रेक्षकांना त्याचबरोबर मुळेखंडच्या सर्व ग्रामस्थांना आपला खेळ दाखवण्यासाठी आज मुळेखंडच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी जवळचा समिता 11 नागाव संघ देखील आज खूप चांगला खेळ करतो. यावेळचा बॉल मात्र सन्मान दिला आणि या सन्मानानंतर जर पाहिलं तर योगेश भोईरच्या गोलंदाजी क्वालिटी आपल्याला समजून येते. खूप चांगली गोलंदाजी करतोय, चांगल्या टप्प्यावरती पूर्णपणे प्रेशरमध्ये टाकलाय प्रतीक ठाकूर या फलंदाजाला. तर प्रतीक ठाकूरच्या बॅटमध्ये एक इनसाइड आउटचा फटका आम्ही पाहिला, अप्रतिम दर्जाचा. एक्स्ट्रा कव्हरला जो षटकार पाहायला मिळाला, परंतु योगेश भोईरने मात्र पूर्णपणे थांबवून ठेवले या ओव्हरमध्ये. यावेळचा बॉल जर पाहिला तर चांगला फटका पाहायला मिळतोय. आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, महत्वाचा चौकार, कारण की धावा येत नव्हते. ही बाउंड्री भरपूर महत्वाची होती समिता 11 नागाव टीमला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 18 धावा दाफलकावरती. अजूनही ओव्हर मधले 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. योगेश भोईर चांगल्या गोलंदाजी करत होता, परंतु यावेळचा बॉल पायावरती आदळला आणि LBW च्या स्वरूपामध्ये मोठी विकेट. प्रतीक ठाकूर बॅक टू द डगआउट. मोठी विकेट समिता 11 नागाव टीमला लागतोय मोठा धक्का. कमबॅक करून दिला या ठिकाणी वरप टीमला. टीमचा कॅप्टन मात्र धावत आलेला आहे. प्रतीक ठाकूर सारखी मोठी विकेट मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर वरप टीमला मात्र आशा ज्या आहेत त्या उगवलेल्या आहेत. इथून आशा उगवल्यानंतर इथून अजून चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. काम इथपर्यंतच थांबलेलं नाहीये, याच्या पुढे अजून चांगलं काम वरप टीमला करायचं आहे. खऱ्या अर्थाने नितेश सर, प्रभू श्रीरामांचं गीत संपूर्ण भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, ऐकायला मिळतात. आणि 22 जानेवारी 2024 कोण दिवस विसरेल, कोण हा वर्ष विसरेल. तब्बल 500 वर्ष आपण वाट पाहिली प्रभू श्रीरामांची आणि 500 वर्षानंतर मात्र प्रभू श्रीरामांचं आगमन अयोध्या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. खऱ्या अर्थाने प्रत्येक हिंदू व्यक्तीला मात्र गर्व झाला. आपले देव मात्र पुन्हा एकदा 500 वर्षानंतर आपल्या देशात, आपल्या अयोध्या नगरीत मात्र आलेले आहेत. यावेळचा बॉल मात्र हवेमध्ये आहे आणि बॉल निघून गेलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय मॅक्सिमम हिट षटकार. ट्वेल्थ मॅन आमच्या सोबत जोडला गेला आणि तो देखील सांगतोय की आम्ही आमच्या गावातनं 7 वाजता निघालो होतो आणि या मैदानावरती आम्ही 10 वाजता पोहोचलोय.
4 तासाच्या प्रवासानंतर आज मुळेखंड गावामध्ये हा संघ आलाय, वरप संघ. आणि खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागणारे टीम कॅप्टनचं, टीम मॅनेजमेंटचं, सर्व खेळाडूंचं. एवढा मोठा प्रवास करून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये ऍक्टिव्ह आहेत आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटवरती प्रेम वरप गावाचं, वरप टीमचं आपल्याला पाहायला मिळतं. हँड्स ऑफ यू सर्वच खेळाडूंना, त्यांच्या पाठीराख्यांना. गोलंदाज तयार. यावेळचा बॉल जर पाहिला तर पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. हा वाईट बॉल आहे. समीकरण जर पाहिलं तर येणारे चेंडू आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये 27 रनची गरज आहे. 18 बॉल 27 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. समिधा 11 नागाव टीमला नवीन गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतो आपल्याला. निनाद आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्क वरती आहे. समोर फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक वरती. यावरचा बॉल स्विच हिट लावायचा होता, बॉल निघून गेलाय 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून, मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळेल हा चौकार. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. वरप आपल्याला पाहायला मिळतोय. समीकरण आणखीन सोपं झालंय. समीकरण येऊन ठेपलंय. येणारे चेंडू आहेत आता 17 आणि 17 बॉल मध्ये धावा पूर्ण करायच्या आहेत समिधा 11 नागाव टीमला. फटका काय लाजवाब हिट पाहायला मिळतोय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखीन एक षटकार पाहायला मिळतोय. फलंदाज शुभम इंगोळे यांच्या बॅट मधनं. थँक्यू. शुभम इंगळेच्या बॅटमधनं खूप चांगला फटका पाहायला मिळाला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा खऱ्या अर्थाने मॅच ओपन करून देणारा षटकार होता. मॅच समिधा 11 नागाव टीमच्या बाजूने नेणारा हा षटकार पाहायला मिळाला. आता समीकरण अगदी सोपं झालंय. येणारे चेंडू आहेत 16 आणि 16 बॉल मध्ये 17 रनची गरज आहे समिधा 11 नागाव टीमला. कदाचित हे दोन्ही संघ पहिल्यांदाच आमने सामने पाहायला मिळतात. यावेळचा बॉल जर पाहिला तर हलक्या हाताने खेळून काढलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक बॅकअप साठी नव्हते. नशीब त्या गोलंदाजाने बॉल धरला नाही तर आणखीन एक्स्ट्रा रन वरप टीमला मिळाले असती. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली एका धावीवर पुढे. 36 धावा धाफलगावरती. स्ट्राईक वरती फलंदाज साहिल आपल्याला पाहायला मिळतो, ज्याच्या बॅटमधनं एक षटकार देखील पाहायला मिळाला. डावखुऱ्याचा फलंदाज, डावखुऱ्या त्याच्या फलंदाजाने आज या दिवसामध्ये भरपूर चांगली बॅटिंग केलेली आहे. ते धीरज म्हात्रे असू द्या, मुळेखंड गावाचे भरपूर चांगली बॅटिंग धीरज म्हात्रे यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाली. शुभम पाटील बामणडोंगरीचे खेळाडू, ते देखील लेफ्ट हँडर होते. त्यांच्या बॅटमध्ये देखील खूप चांगली धावसंख्या आजच्या रात्रीमध्ये आम्हाला पाहायला मिळालेली आहे. यावेळचा फटका जर पाहिला तर फसलाय, चेंडू हवेमध्ये आहे, झेल झालाय ड्रॉप आणि इथून संधी मिळाली साहिल कोळीला. आणखीन इनिंग जे आहे ना, साहिल तांडेल आपल्याला पाहायला मिळतात, जे नॉन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतील. साहिल तांडेल आणि शुभम आपल्याला पाहायला मिळतो सध्या स्ट्राईक वरती. या मॅच पासून थोडासा दुरावलाय वरप संघ. पुन्हा एकदा गोलंदाज यार निनाद राईट ऑफ द विकेट. यावेळचा बॉल जर पाहिला तर पुन्हा एकदा शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक अडवतोय. हा देखील डॉट बॉल पाहायला मिळतोय. धावा थोड्याशा कमी आहेत. वरप टीमला डिफेंड करण्यासाठी संघर्ष करावा लागेल मैदानामध्ये. आणि इथून जर मॅच जिंकायची असेल ना तर विकेट डॉट बॉल जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला टाकावे लागतील, तरच तुम्ही या मॅच मध्ये कमबॅक करू शकता. समिधा 11 नागाव संघ हा चॅम्पियन संघ आहे, हा हार मानणारा संघ नाहीये. कॅप्टनने सांगितलं ज्यावेळेस या मैदानावरती डे ची स्पर्धा झाली होती ती आम्ही जिंकली होती आणि काल आम्ही चॅम्पियनशिप पटकावलेली आहे जसकारच्या मैदानावरती. यावेळचा बॉल शॉट आम पूल केलाय आणि पूल झालाय सक्सेसफुल. बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. शुभमच्या बॅट मध्ये येतोय आणखीन एक षटकार.
येस, थँक्यू. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 9 रनची गरज आहे समिधा 11 नागाव टीमला. 12 बॉल आणि 9 धावसंख्येची गरज आहे. तर बामणडोंगरी टीमचे टीम कॅप्टन तेजस दादा आपल्याला विनंती करतो या आपण व्यासपीठावरती, यानंतर आपली मॅच लगेच खेळवली जाईल. बारा बॉल आणि 12 बॉल मध्ये 9 रनची गरज आहे समिधा 11 नागाव टीमला. नवीन गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाटील आलेत गोलंदाजी मार्कवर. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 9 रनची गरज. यावेळचा बॉल साहिल तांडेलच्या बॅटमधून चांगला फटका पाहायला मिळाला. नोमॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय. बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल वेगाने चाललाय. तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत. 2 धावा मिळतील समिधा 11 नागाव टीमला. समीकरण आणखीन कमी होत आहे समिधा 11 नागाव टीमसाठी. आता समीकरण काय आलंय, येणारे चेंडू आहेत 11 आणि 11 बॉल मध्ये 7 रनची गरज आहे. वरप संघ भरपूर लांबवरचा प्रवास करून आज या मैदानामध्ये खेळण्यासाठी आला, परंतु हवं तसं प्रदर्शन झालं नाहीये. बॅटिंग मध्ये 52 धाव्या म्हटल्यानंतर तुम्हाला संघर्ष करावा लागला होता मैदानामध्ये, परंतु झेल जास्त प्रमाणात उडाले नाहीयेत, चान्स बनले नाहीयेत, विकेट जास्त प्रमाणात मिळाले नाहीयेत, गतीमध्ये परिवर्तन जास्त प्रमाणात पाहायला मिळालं नाहीयेत, जेणेकरून विकेट्स प्राप्त होती, डॉट बॉल आलेले नाहीयेत. त्याचंच कारण बनलंय की समीकरण एवढं सोपं आलंय समिधा 11 नागाव टीमसाठी. इथून मात्र 11 चेंडूत 11 चेंडूमध्ये 7 रनची गरज आहे. यावेळचा बॉल पुन्हा एकदा चांगला चेंडू खुला टाकला होता साहिल तांडेल याच्यासाठी. हा बॉल डॉट बॉल पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा समीकरण जर पाहिलं तर 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 7 रनची गरज आहे. इथून वरप टीम कमबॅक करेल का? मी काल एक उदाहरण दिलं होतं एका सामन्याचं, युट्यूबच्या माध्यमातून आम्ही लाईव्ह पाहत होतो. बोनकोडे त्यांच्या विरोधामध्ये जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी. जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरीने 12 बॉल मध्ये 6 धावा काढू दिल्या नव्हत्या बोनकोडे टीमला. पालेश्वर पालीची ती स्पर्धा होती आणि खऱ्या अर्थाने खूप चांगली स्पर्धा आम्हाला पाहायला मिळाली आणि तिथे अप्रतिम दर्जाचा खेळ बामणडोंगरीच्या माध्यमातून झाला. आणि तो संघ आजच्या दिवसामध्ये मात्र एक सामना जिंकलाय. त्यांच्याकडे असलेला आत्मविश्वास, त्यांच्याकडे असलेले खेळाडू कधीच हार मानणारा नाहीये संघ. जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी इन ऍक्शन पुढच्या मॅच मध्ये पुन्हा एकदा दिसेल. या मॅच मधून जो विजेता संघ होईल त्यांच्या विरोधामध्ये त्यांची फाईट होणार आहे. आता समीकरण जर पाहिलं तर आणखीन सोपं झालं. येणारे चेंडू त्यांच्याकडे आहेत 9 आणि 9 बॉल मध्ये 6 रनची गरज आहे समिधा 11 नागाव टीमला. 9 बॉल 6 रनची गरज. अब आता या राईट मुद्दा विकेट. यावेळचा बॉल मात्र चेंडू हवेमध्ये आहे. विकेटची संधी आहे आणि बॉल हवेमध्ये. झेल पकडला गेला. विकेट किपरचा खूप चांगला झेल आणि आणखीन एक फलंदाज समिधा 11 नागाव टीमचा होतोय बाद. थँक्यू. तर मी विनंती करेन पुन्हा एकदा तेजस म्हात्रे यांना की आपण व्यासपीठावरती बसून या मॅचचा आपण आनंद लुटा, कारण की यानंतर आपला नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी प्रेझेंटेशन मध्ये जायचं आहे, प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. तर प्लीज विनंती करतो या आपण. 8 चेंडू आणि 6 रनची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आज समिधा 11 नागाव टीमचे अमित पाटील आपल्याला पाहायला मिळतात. समिधा 11 नागाव टीमचे अमित पाटील स्ट्राईक वरती पाहायला मिळतात. 8 बॉल 6 रन्स इक्वेशन आलेलं आहे आणि इथे वरप टीम कमबॅक करेल का? जिथे मात्र डॉट बॉल आले, त्याच्यानंतर विकेट आलेली आहे. प्रेशर थोडंसं निर्माण जरूर करण्यात आलेलं आहे टीम समिधा 11 नागाव या टीम वरती, परंतु इथून धावा जे आहेत ते कमी आहेत. बॉल एक्स्ट्रा 2 आहेत. 8 बॉल आणि 6 रनची गरज आहे. आबा या मॅच मध्ये कमबॅक करून देतील का? हे महत्वाचे 2 बॉल आहेत. नवीन आलेले फलंदाज स्ट्राईक वरती पाहायला मिळतात अमित पाटील. राईट मोद विकेट. आबा यावेळचा बॉल पुन्हा एकदा चांगला चेंडू. क्षेत्ररक्षण थोडस चुकीचं पाहायला मिळालं. इक्वेशन जर पाहिलं तर थोडस कमी आहे आणि इथे तुम्ही चुकी जर वारंवार कराल तर या स्पर्धेतनं तुम्हाला बाहेर व्हावं लागेल.
जो सर्कलच्या आत तिसऱ्या सर्कलच्या आत जो क्षेत्ररक्षक होता त्याला चेंडू हा अडवायचा होता, कारण की धावा तुमच्याकडे कमी आहे. जर तुम्ही हा चेंडू अडवला असता कदाचित डॉट बॉल आला असता, या रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट गेली असती. परंतु इथे 2 धावा, आणखीन समीकरण सोपं समिधा 11 नागाव टीम साठी. आता समीकरणाला येणारे चेंडू 7 आणि 7 बॉल मध्ये धावा पूर्ण करायच्या आहेत, त्या म्हणजे 4. 7 बॉल आणि 4 रनची गरज या मॅच मध्ये टीम समिधा 11 नागाव टीमला. पाहूया याच बॉल वरती विनिंग स्ट्रोक येतोय का की थांबावं लागेल पुढच्या ओव्हरसाठी. यावेळचा फटका मात्र चांगला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय. 1 रन तर कंप्लीट झालेली आहे. एकाच रन वरती समाधान मानावं लागतंय आणि इथून मात्र एक धाव कंप्लीट झाल्यानंतर संघाची धावसंख्या जी आहे ती पुढे गेलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 49च्या घरामध्ये. आता समीकरणाला येणारे चेंडू 6 आणि 6 बॉल मध्ये 3 धावा डिफेंड करायच्या आहेत वरप टीमला. गोलंदाजी मार्क वरती कृष्णा म्हस्कर आलेत. ज्या गोलंदाजाने पहिलं षटक टाकलं होतं त्या गोलंदाजावरती भरोसा दाखवलाय टीम कॅप्टन वरपच्या. आता तुम्हाला इथून 3 धावा ज्या आहेत ते डिफेंड करायच्या आहेत वरप टीम, आणि पुढच्या फेरीमध्ये दाखल व्हायचं असेल तर समिधा 11 नागाव टीम तुम्हाला 3 धावा कंप्लीट करायच्या पूर्ण करायच्या आहेत. मला नितेश भोईर सर सांगतात, जे समालोचकांसोबत स्कोरिंगची भूमिका देखील या ठिकाणी पार पाडतायत, ते सांगतात आम्हाला समिधा 11 नागाव टीमच्या खेळाडूंनी 11 बॉल डॉट खेळलेत. त्यामध्ये जर पुन्हा एकदा गोलंदाज यारा पहिला बॉल इथे मात्र बीट करून गेल्या, परंतु विकेट कीपर मात्र थोडीशी चूक करते. इथे डायरेक्ट हिट, आणखीन एक फलंदाज बॉल म्हणजे बाद झाला आणि हा बॉल मात्र डॉट बॉल आलाय. आणि आता मात्र समीकरण येणारे चेंडू 5 आणि 5 बॉल मध्ये 3 ची गरज. चला 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 3 रनची गरज आहे. 5 बॉल 3 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुशांत पाटील आपल्याला पाहायला मिळतात स्ट्राईक वरती. 5 बॉल 3 ची गरज आहे. कृष्णा मस्कर पुन्हा एकदा तयार गोलंदाजीच्या मार्क वरती. फिल्डिंग मध्ये थोडीशी विरचना आपल्याला पाहायला मिळत्या. मागच्या बॉल वरती डायरेक्ट हिट केला होता क्षेत्ररक्षक पाटील. डबलचा बॉल, आणखीन एक बॉल डॉट बॉल, परंतु पंचांचा इशारा आलाय. ओव्हर स्टेप कदाचित या गोलंदाजांनी केली असावी. हा बॉल 1 रन साठी जरूर डॉट बॉल होता, परंतु नो बॉलची 1 रन मिळेल आणि समीकरण आणखीन मात्र सोपं होईल समिधा 11 नागाव टीम साठी. आता समीकरणाला येणारे चेंडू आहेत 5 आणि 5 बॉल मध्ये 2 धावा पूर्ण करायच्या आहेत समिधा 11 नागाव टीमला. ही चुकी झाली आहे वरप टीम कडनं, भरपूर मोठी चुकी झालेली आहे. जो संघ 4 तासाचा प्रवास करून इथपर्यंत ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय तो संघ थोडासा मात्र बॅकफुट वरती पाहायला मिळतोय. 5 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 2 धावसंख्येची गरज आहे. नितेश सर, हा बॉल जर डॉट आला असताना तर ही मॅच मध्ये खऱ्या अर्थाने खूप मजा आली असती. थर्ड अंपायर नाहीये. ऑनफिल्ड अंपायर जो डिसिजन देतील तो स्वीकारला जाईल.
खेळाडू रिव्ह्यू घेऊ शकत नाहीये. जर पंचांना काही डाऊट वाटलं तर पंच घेऊ शकतात, परंतु खेळाडू रिव्ह्यू घेणार नाहीयेत. चला प्लीज विनंती करतोय, वरप टीम थोडस सहकार्य करा आम्हाला. वरप टीम ओके. ऑनफिल्ड पंचांनी या ठिकाणी थर्ड अंपायर साठी कॉल दिला. पाहूयात थर्ड अंपायर काय डिसिजन देत आहेत. थर्ड अंपायर आमचे प्रफुल्लजी ठाकूर आपल्याला पाहायला मिळतील. पाहूयात या बॉल वरती नक्की काय घडलंय. ओव्हर स्टेप झालाय की नाही, भरपूर महत्वाचा चेंडू आहे. टीम वरप टीमच्या बाजूने जर आपण पाहिलं, कारण की हा बॉल डॉट बॉल आलाय, तर थर्ड अंपायर चेक करतायत नक्की काय झालंय या बॉल वरती. हा बॉल ओव्हर स्टेप झालाय गोलंदाज की नाही. चला पंचांचा जो ऑनफिल्ड डिसिजन असेल ना, तोच दिला जाईल. पंचांचा ऑनफिल्ड डिसिजन नो बॉल आहे आणि नो बॉल दिला जाईल. आता समीकरण आणखीन सोपं झाला. समित 11 नागाव टीम साठी येणारे चेंडू आहेत 5 आणि 5 बॉल मध्ये 2 रनची गरज आहे. या बॉलचा फटका मात्र चांगला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि फ्री हिटचा बॉल होता हा बॉल. फ्री हिटचा बॉल आणखीन एक धाव म्हणजे 2 बॉल निर्धाव होते. एक चुकी या स्पर्धेतनं तुम्हाला बाहेर काढू शकते आणि खऱ्या अर्थाने ती चुकी आपल्याला पाहायला मिळाली. शेवटच्या क्षणी नो बॉल टाकला, त्याच्यावरती एक धाव मिळाली. त्याच्यानंतर पुढचा बॉल फ्री हिट होता, त्याच्यावरती झेल, म्हणजे तोही बॉल डॉट असता जर फ्री हिट नसता तर ती एक धाव तुमची वाचली असती. समीकरण 3 बॉल 3 झालं असतं. परंतु नो बॉल वरती 1 रन, त्याच्यानंतर फ्री हिटच्या बॉल वरती कॅच पकडल्यानंतर ही 1 रन, म्हणजे स्कोर इज लेवल. आता 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 1 रनची गरज समित 11 नागाव टीमला वरप टीमच्या अगेन्स्ट. 4 बॉल 4 बॉल मध्ये 1 रनची गरज आहे. गोलंदाज यार कृष्णा. चला याही वेळचा बॉल जर पाहिला तर चांगला होता, परंतु फटका देखील तेवढा दर्जेदार पाहायला मिळाला आणि इथे समित 11 नागाव टीमने हा सामना जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम समित 11 नागाव टीम. आणि वरप टीम हार्ड लक, खूप चांगला खेळ तुमच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाला आणि वरप टीमला देखील एक निरोप आम्ही नक्कीच देऊ की भरपूर लांबवरचा प्रवास तुम्हाला गाठायचा आहे, तर वाहन तुम्ही सुरक्षित चालवा.